नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघणार आहोत गणित विज्ञानचे 30 महत्त्वाचे प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1ला सुरू करूया. आपण थोडं फास्टमध्ये घेणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्ही पॉज करून देत चला किंवा तुमच्या मनामध्ये विचार करा, शेवटी स्कोर सांगा. प्रश्न क्रमांक 1, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो? ऑप्शन ए दुभागतो, ऑप्शन बी छेदतो, ऑप्शन सी समांतर असतो, ऑप्शन डी तिप्पट करतो. या प्रश्नाचं उत्तर मनामध्ये द्या आणि आपला 30 पैकी किती स्कोर येणार आहे नक्की सांगा. ऑप्शन ए दुभागतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 2, विधान आहे, काचेच्या भांड्यात ठेवलेले पाणी बाहेरून थंड लागते, त्याचे कारण काच हा उष्णतेचा सुवाहक पदार्थ आहे. विधान ऑप्शन ए विधान ए आणि कारण आर दोन्ही सत्य आहेत. ऑप्शन बी विधान ए सत्य आहे पण कारण आर असत्य आहे. ऑप्शन सी विधान ए असत्य आहे पण कारण आर सत्य आहे. ऑप्शन डी दोन्ही विधाने पूर्णपणे असत्य आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी विधान ए सत्य आहे पण कारण आर असत्य आहे. प्रश्न क्रमांक 3, एका चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? ऑप्शन ए 144 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन बी 48 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन सी 96 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन डी 192 चौरस सेंटीमीटर. पॉज करा, कॅल्क्युलेट करा आणि उत्तर द्या. ऑप्शन ए 144 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक बघा 4, रक्तामध्ये ऑक्सिजनचे वहन करण्यासाठी कोणते लोहयुक्त प्रथिन आवश्यक असते? ऑप्शन ए इन्सुलिन, ऑप्शन बी पेप्सिन, ऑप्शन सी हिमोग्लोबिन, ऑप्शन डी केराटिन. मनातल्या मनात उत्तर द्यायचं आहे. कमेंटमध्ये जर सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 5, 5, 8, 13, 20, 29 या मालिकेतील पुढची संख्या कोणती येईल? पॉज करा, सोडवा. उत्तर काय असेल ते नक्की सांगा. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी 40. कसे ते पण कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. प्रश्न क्रमांक 6, चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये म्हणजे लाईक पोल्स काय घडून येते? ऑप्शन ए आकर्षण, ऑप्शन बी प्रतिकर्षण, ऑप्शन सी स्थिती बदलत नाही, ऑप्शन डी रासायनिक अभिक्रिया. योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिकर्षण. प्रश्न क्रमांक बघा 7, जर एका त्रिकोणाचे पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? ऑप्शन ए 80 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन बी 40 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन सी 20 चौरस सेंटीमीटर, ऑप्शन डी 60 चौरस सेंटीमीटर. पॉज करा आणि सोडवा. योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी 40 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक बघा 8, आम्लारीधर्मी बेसिक द्रावणाचा pH साधारणपणे किती असतो? ऑप्शन ए 7 पेक्षा कमी, ऑप्शन बी 7 पेक्षा जास्त, ऑप्शन सी तंतोतंत 0, ऑप्शन डी 3 आणि 4च्या दरम्यान. योग्य उत्तर काय आहे सांगा. ऑप्शन बी 7 पेक्षा जास्त. प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग परफेक्ट स्क्वेअर नाही? ऑप्शन ए 625, ऑप्शन बी 441, ऑप्शन सी 525, ऑप्शन डी 729. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 525. प्रश्न क्रमांक बघा 10, मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता फ्रिक्वेन्सी किती असते? तर डायरेक्ट उत्तर घेऊत आपण. 4 पैकी कोणतं आहे ते? ऑप्शन सी 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज दरम्यान. प्रश्न क्रमांक बघा 11, गणितातील संश्लेषण पद्धती सिंथेटिक मेथडमध्ये प्रामुख्याने काय केले जाते? 4ही ऑप्शन तुमच्या समोर आहे. काय उत्तर राहू शकते तुम्ही विचार करा आणि पॉज करून उत्तर द्या. ऑप्शन ए ज्ञात माहितीवरून अज्ञाताचा शोध घेतला जातो. प्रश्न क्रमांक बघा 12, लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? ऑप्शन ए भौतिक बदल, ऑप्शन बी क्षपन, ऑप्शन सी ऑक्सिडीकरण, ऑप्शन डी ऊर्ध्वपातन. योग्य उत्तर आहे ऑक्सिडेशन. प्रश्न क्रमांक 13, 2 पूरक कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी तुम्ही सांगायचं आहे. 180 अंश, ऑप्शन बी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, पदार्थांच्या अवस्थांतरामध्ये स्थायू रूपाचे थेट वायू रूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे संप्लवन. प्रश्न क्रमांक 15, एका काटकोन त्रिकोणात एका लघुकोनाचे माप 40 अंश असेल तर दुसऱ्या लघुकोनाचे माप किती? काटकोन म्हणजे 90 आणि 40, 90 आणि 40 130 आणि 50 ॲड केले तर 180. प्रश्न क्रमांक बघा 16, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जीवनसत्व सी. प्रश्न क्रमांक 17, पाय ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची संख्या आहे? 4 पैकी कोणतं ऑप्शन आहे ते सांगा. योग्य उत्तर आहे अपरिमेय संख्या. प्रश्न क्रमांक 18, गुरुत्वाकर्षण बलाचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए अल्बर्ट आइन्स्टाईन, ऑप्शन बी सर आयझॅक न्यूटन, गॅलिलिओ गॅलिली, थॉमस एडिसन. सर आयझॅक न्यूटन. प्रश्न क्रमांक बघा 19, जर एका आयताची लांबी दुप्पट आणि रुंदी निम्मी केली तर त्या क्षेत्रफळात काय बदल होईल? पॉज करा. योग्य उत्तर काय असेल ते नक्की विचार करून सांगा.
उत्तर आहे क्षेत्रफळ तेवढेच राहतील. प्रश्न क्रमांक 20, सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारे साधन कोणते? योग्य उत्तर आहे बी, सौर घट. प्रश्न क्रमांक 21, ए अधिक बीचा वर्ग या विस्ताराचे अचूक सूत्र कोणते? तर तुम्हा सर्वांना माहीत असेल ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. प्रश्न क्रमांक 22, अणुकेंद्रकामध्ये खालीलपैकी कोणते कण असतात? योग्य उत्तर आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रश्न क्रमांक 23, सर्वात लहान मूळ संख्या प्राईम नंबर कोणती आहे सांगायचं आहे. पॉज करून उत्तर द्या, नाहीतर आपल्या मनामध्ये किती उत्तर बरोबर आहेत ते ठरवा. ऑप्शन बी 2. प्रश्न क्रमांक बघा 24, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते सांगावे. ऑप्शन बी डेसिबल. प्रश्न क्रमांक बघा 25, 0.05 ही संख्या शेकडेवारीत कशी लिहाल? तर लिहून दाखवा. ऑप्शन बी 5%. प्रश्न क्रमांक बघा 26, शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये अन्नाचे पचन पूर्ण होते? तर लहान आतडे. प्रश्न क्रमांक 27, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 15 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर आहे, तर क्षेत्रफळ किती? ऑप्शन बी 150 चौरस सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 28, विजेच्या बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? झालेला प्रश्न आहे. ऑप्शन सी टंगस्टन. प्रश्न क्रमांक 29, 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती? ऑप्शन सी 97. शेवटचा प्रश्न, विधान, काचेचा अपवर्तनांक पाण्यापेक्षा जास्त असतो कारण काच हा पाण्यापेक्षा अधिक घन माध्यम आहे. ऑप्शन 4 आहेत, त्यापैकी उत्तर द्या. योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विधान हे बरोबर असून अर्थाचे योग्य स्पष्टीकरण आहे. थँक्यू मित्रांनो, शेवटपर्यंत येण्यासाठी किती स्कोर आला ते नक्की सांगा आणि चॅनलसोबत जुळून राहा. थँक्यू सो मच.